शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतूक आणि गोवंश मांस विक्री प्रकरणावर पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 14 मे 2026 रोजी रात्री गोपनीय माहितीच्या आधारे मळेगाव येथील ढोरा नदी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर छापा टाकण्यात आला। पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि शासकीय वाळूसह तब्बल 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी चालक भागवत लक्ष्मण गर्जे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच 15 मे रोजी सकाळी दादेगाव रोड, खाटी गल्ली परिसरात गोवंश जनावरांचे मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकला। या कारवाईत सुमारे 200 किलो गोमांस, धारधार सुऱ्या आणि वजन काटा जप्त करण्यात आला। आरोपी मोहम्मद कैफ फैयाज सौदागर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे जप्त केलेल्या गोमांसातील नमुने केमिकल तपासणीसाठी सीलबंद करून पाठविण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल पंचासमक्ष नष्ट करण्यात आला। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्माका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी श्री नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने केली। अवैध धंद्यांवर पोलिसांनी सुरू केलेल्या या कठोर कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।